शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवर मंदिरांची रचना हे निश्चितच वास्तुशास्त्राप्रमाणे होती. खास करून महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावर भगवान शंकराचं मंदिर नक्कीच होतं आणि भगवान शंकराची पिंड ही त्या मंदिराच्या बरोबर पश्चिम दिशेत ठेवली जात होती. अर्थात या ठिकाणी मंदिराचं वास्तुशास्त्र आणि घरातील देवघराचं वास्तुशास्त्र याचा एक फरक तमाम लोकांना कळला पाहिजे. जेव्हा सार्वजनिक मंदिर असतं तेव्हा देव दक्षिण किंवा पश्चिममध्ये बसतो आणि आपलं घरातलं जे देवघर असतं तेव्हा देव ईशान्येमध्ये बसतो किंवा नॉर्थ किंवा ईस्टला बसतो. आता ह्या मंदिरामध्ये शिवपिंडच का पश्चिमेला ठेवली जायची, तर त्या शिवपिंडीचं मुख म्हणजे निमुळता भाग हा उत्तरेकडे जातो आणि त्यातलं पाणी जेव्हा उत्तर दिशेला पडतं तर निश्चितच उत्तरेला पाण्याचं अस्तित्व म्हणजे नवीन संधी आणि आर्थिक प्रगती या गोष्टी त्यातून मिळतात. तर दुसरीकडे उत्तर ही दिशा शिवाजी महाराजांना आपल्या मावळ्यांना या दिशेतून म्हणजे उत्तरेतून आपला शत्रू औरंगजेब येणार आहे त्यामुळे याबद्दल सतर्क राहा हा सुद्धा संकेत त्यात द्यायचा होता. म्हणजे महाराजांमधली दूरदृष्टी, एका बाजूला मंदिराचं अस्तित्व, दुसरं मंदिर वास्तुशास्त्राप्रमाणे, तिसरं मंदिराच्या माध्यमातून उत्तरेकडे पाणी म्हणजे प्रगती आणि त्याच वेळी चौथा मुद्दा म्हणजे उत्तरेकडून आपला शत्रू येणार आहे ह्याच्याबद्दल सुद्धा सतर्कता. अशा अनेक गोष्टी महाराजांनी वास्तुशास्त्राच्या माध्यमातून आपल्या लोकांना दाखवल्या आहेत.